लग्न झालं नाही म्हणून आयुष्य थांबत नाही, पण जबाबदारी घेतली नाही तर आयुष्य अधुरं राहतं, अपूर्ण राहतं. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी आहे तुमचा मित्र शिवाजी शिंदे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझं यूट्यूब चॅनल कोच शिवाजीवर. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक आहे, मानसिक आहे, ज्वलंत आहे आणि खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. आणि तो विषय आहे अजून लग्न न झालेल्या व्यक्तींना आयुष्य कसं सुंदर, जबाबदारीनं आणि आत्मिकदृष्ट्या समाधानानं जगता येईल. आज आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत, वय 35, 40, 45 प्लस, पण अजूनही अविवाहित. काहींनी ठरवून लग्न केलं नाही, काहींचं लग्न जुळलं नाही आणि तर काही जण मनातून इतके घाबरलेले आहेत की तेच पुढे जात नाही. कारण काय? कुणी सांगतो किंवा कुणी सांगते, "अगं, ते मॅडमचं बघ, लग्न केलं आम्ही लगेच डिव्होर्स." कुणी म्हणतो किंवा कुणी म्हणते, "मुलीला सासरवाल्याने खूप छळलं." आणि अशा कितीतरी गोष्टी आपण ऐकतो आणि त्या आपल्या मनावर खोल रेषा उमटवतात. त्यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. पण मी तुम्हाला आज एवढं सांगू इच्छितो, तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या अनुभवावर आधारित असू नये. ते तुमच्या निर्णयावर आधारलेलं असावं. आणि हो, माझ्या यापूर्वीच्या म्हातारपणी हे कोणालाही सांगू नका. काही लाईफ चेंजिंग टिप्स या व्हिडिओला तुम्हा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 2 आठवड्यात 71,000पेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आणि तो जबरदस्त व्हायरल झाला. त्या प्रतिसादामुळेच मन भरून आलं. आणि आजचा हा व्हिडिओ त्या प्रवासाचाच पुढचा टप्पा आहे. अशीच साथ, असा विश्वास आणि असंच प्रेम कायम राहू द्या. कारण इथे मी माहिती देत नाही, मी तुमच्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. माझा हेतू दोष दाखवणं नाही, तर एक नवा दृष्टिकोन देणं आहे. म्हणूनच आता मी तुमच्यासोबत शेअर करतोय अशा 5 गोष्टी ज्या तुमचं आयुष्य केवळ बदलून टाकतील असं नाही, तर त्याला नवा अर्थ आणि दिशा देतील. पहिली गोष्ट, भीती ऐकू नका, अनुभव घ्या. सध्या सर्वात मोठा आजार कोणता आहे माहिती आहे? भीती. दुसऱ्याच्या अनुभवाच्या आधारावर मनात बसलेली. तिचं लग्न बिघडलं, त्याचा संसार मोडला, तिचा सासरी खूपच छळ करतात. अशा गोष्टी ऐकून आपण लग्न न करण्याचा निर्णय घेतो. पण खऱ्या अर्थाने विचार करा, आपण कधी त्या दोघांनाही भेटलो होतो का? त्यांच्या नात्यात काय कमी होतं हे आपल्याला माहित आहे का? माणसानं जीवन जगताना स्वतः अनुभव घ्यायला हवा. नातं हे सोपं नसतं, पण ती संधी आहे एकत्र वाढण्याची, समजून घेण्याची. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खुल्या मनानं, प्रामाणिकपणे आणि संयमीपणे संवाद साधा. हेच खरं प्रेमाचं बीज असतं, भीतीचं नाही, समजूतदारपणाचं. अहो, प्रॉब्लेम कुणाला नसतात, ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. किसी ने क्या खूब कहा है, मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. हे लग्न केले नाही तर अनुभव कसा येणार? म्हणतात ना, भीतीपोटी ब्रह्मराक्षस. दुसरी गोष्ट, जबाबदारीपासून पळून जाऊ नका. तीच माणूसपणाची ओळख आहे. आज अनेक लोक म्हणतात, माझ्यावर मला चालतंय, लग्न करून नको त्या अडचणीत का पडावं? मला स्वतंत्र राहायचं आहे, स्वतःच्या आयुष्यावर हक्क हवा आहे. खरंय, स्वातंत्र्य हवं असतं हे मान्य. पण तुम्ही जर माणूस म्हणून जन्म घेतलाय, तर काहीतरी कर्तव्य तुमचंही आहे ना. घर चालवणं, जोडीदाराला समजून घेणं, एकत्र संसार उभारणं ही जबाबदारी म्हणजे ओझं नाही. तीच खरी माणसाच्या अस्तित्वाची पूर्तता आहे. एकटं राहणं आणि जबाबदारी टाळणं यात फार मोठा फरक आहे. भगवंताने आपल्याला माणूस म्हणून जन्म दिलाय, म्हणजेच आपण त्याच्या एखाद्या उद्देशासाठी निवडलो गेलो आहोत. तोच उद्देश म्हणजे जबाबदारीनं जगणं. जबाबदारी स्वीकारणं ही कमकुवतपणाची नाही, तर धैर्याची खूण आहे. तिसरी गोष्ट, लग्न जमलं नाही तरीही आयुष्य भरपूर जगता येतं. समजा तुमचं लग्न झालं नाही, योग्य व्यक्ती मिळाली नाही, कदाचित परिस्थिती अनुकूल नव्हती, मग काय आयुष्य संपलं का? अजिबात नाही.
आयुष्याचं केंद्र फक्त नात्यापुरतं मर्यादित नाही. तुम्ही स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्या. तुमच्या आवडी जोपासा. संगीत, लेखन, ट्रेकिंग, अध्यात्म, समाजसेवा. भारतात अनेक जण आहेत जे अविवाहित राहूनही समाजासाठी झटले. संगीतकार, विचारवंत, लेखक. अहो, देव सगळ्यांना जोडीदार देत नाही. काहींना तो उद्दिष्ट देतो. पण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रथम कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. आणि त्या उद्दिष्टासाठी जगणं हे सुद्धा खूप मोठं आयुष्य आहे. एकलकोंडापणा नको. अहो, मित्र जोपासा, काही छंद जोपासा. मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक करा. चौथी गोष्ट, आर्थिक स्वावलंबन आणि निवृत्तीची तयारी. एकटं राहणं म्हणजे फक्त स्वतंत्रपणा नाही, तर भविष्याची काळजी घेणंही तेवढंच महत्वाचं. आजच आरोग्य विमा घ्या, मेडिकल इन्शुरन्स, निवृत्तीची गुंतवणूक करा, रिटायरमेंटसाठी. LIC सारख्या योजनांमध्ये छोट्या रकमा गुंतवून भविष्यातील मोठ्या अडचणी टाळता येतात. कोणी विचारेल, माझ्या मागे पाहणारा किंवा पाहणारी तरी कोण? पण मी विचारतो, तुमचं भविष्य बघणार तरी तुम्ही नसाल तर दुसरं कोण बघणार? आपली एकटेपणाची तयारी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पातळीवर असायला हवी. आणि सर्वात महत्वाचं, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतो. त्याची तयारी करायलाच हवी. असं म्हणतात ना, इफ देर इज हनी, बीज विल कम. पाचवी गोष्ट आणि शेवटची गोष्ट, एकटे असाल तरी आत्मिकदृष्ट्या पूर्ण व्हा. नातं नसल्यामुळे जेव्हाही मनात खिन्नता येते, तेव्हा त्या जागी अध्यात्म असावं. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आपुला हरी आपण पहावा. तुका म्हणे आपुला हरी आपण पहावा. या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात, आपण या शब्दावर जोर देत आहेत. याचा अर्थ असा की भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच प्रयत्न करणं आवश्यक आहे. हरी म्हणजे भगवंत किंवा परमात्मा. आपण पाहावा म्हणजे स्वतःच अनुभवावा, स्वतःच शोधावा. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा ईश्वराची उपस्थिती जाणवू शकते. फक्त मन शांत असावं लागतं. तुम्ही ध्यान करा, सेवा करा, अनुभव लिहा, दुसऱ्यांना मदत करा. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना जीवन द्यायला शिकतो, तेव्हा आपल्याला स्वतःचं जीवन सुंदर वाटायला लागतं. आणि हो, एखादा मुलगा दत्तक घेणं, वृद्धाश्रमात वेळ देणं, हे सुद्धा घर चालवण्याचं एक रूप आहे. माझे हे विचार सगळ्यांना पटतीलच असं नाही. म्हणून ते मानण्याचं सोडायचं काम काय? कारण काही विचार दुसऱ्यांना नाही पटले तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की. मित्रांनो, लग्न झाले नाही म्हणून काहीही संपत नाही. पण आयुष्य सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी नैतिकतेची, आर्थिक नियोजनाची, सेवाभावाची आणि आत्मिक समृद्धीची गरज असते. तुमच्या हातात तुमचं आयुष्य आहे आणि ते कुठल्याही स्टॅटसपेक्षा मोठं आहे. जर हे विचार आपल्या मनाला पटले असतील तर या व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे जबाबदारीसाठी. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करा कोच शिवाजी चॅनलला. तर भेटूया लवकरच अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.